आज बनवणार आहोत आपण अशी पावभाजी खूप टेस्टी। मी अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पावभाजीला लागणारं साहित्य 2 बटाटे घेतले, त्याची साली काढून त्याच्या खापा केल्या आणि फ्लावर घेतली, तीही कट करून घेतली। बीट, परत शिमला मिरची 2 घेतल्या, 2 कांदे आणि 2 टमॅटो तेही कट करून घेतले। अगोदर सर्व भाज्या धुवून घेतल्या आणि नंतर चिरून घेतल्या। आता यामध्ये थोडेसे कच्चे वाटाणे टाकूया। आता हे सर्व शिजवून घेऊया कुकरला। थोडं कोथिंबीर आणि थोडंसं भाजींच्या वर पाणी येईल इतपत पाणी टाकून थोडीशी हळद आणि थोडासा मॅगी मसाला टाकायचा। त्यामध्ये आता आपण पावभाजीला लागणारी पेस्ट करूया। आलं आणि लसूण याची पेस्ट बनवली मी। आणि आता ह्या सर्व भाज्या शिजून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा घट्टसर बारीक करून घेऊया। आता एका कढईमध्ये थोडंसं बटर टाकून बटर विरघळेपर्यंत छान परतून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी जिरी आणि लसूण आल्याची पेस्ट ही परतून घ्यायची। व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यामध्ये आता थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, मिरची पावडर, आता हे मसाले परतून घेऊया। थोडीशी हळद टाकली। जी भाजी आपण बारीक करून घेतो त्यामध्ये मॅगीचा मसाला टाकायचा। आता चवीपुरतं मीठ तेही परतून घ्यायचं। हॉटेलपेक्षा भारी लागते पावभाजी। आता ही यामध्ये आपण फोडणी दिलेली आहे। भाजी टाकून घेतली कढईमध्ये आणि वरून पावभाजी मसाला मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिट कोथिंबीर टाकून शिजवून घेऊया। आपली ही पावभाजीची भाजी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये थोडं बटर टाकून घेऊया। आता बटर एका तव्यामध्ये गरम करूया। बटर विरघळून गेल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण पाव भाजून घेऊया। आपली ही पावभाजी तयार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा। अशी खूप टेस्टी आणि